आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. IUCN जागतिक संवर्धन काँग्रेस 2025 कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे अबुधाबी इथे. प्रश्न 2, कोणत्या देशाने आपले पहिले राष्ट्रीय बाल संरक्षण धोरण सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे फिजी देशाने. प्रश्न 3, 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA असेंब्लीचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 4 पाहूया. इंडिया मोबाईल काँग्रेस IMC 2025 च्या 9व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न 5, युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे खलीद अल इनानी यांची. प्रश्न 6, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF 2025 मध्ये जागतिक विकास दरांचा अंदाज किती वर्तवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 3.3%. प्रश्न 7 पाहूया. भारतीय नौदलातील कोणते जहाज निवृत्त करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे INS अभय. प्रश्न 8, कोणत्या भारतीय कुस्तीगीरावर 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमन सहरावत यांच्यावर. प्रश्न 9, केंद्रीय अन्वेषण विभागासोबत ऑपरेशन HVI कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे इंटरपोलने. प्रश्न 10, आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रदर्शनाची 21वी आवृत्ती कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे शारजाह इथे. प्रश्न 11 पाहूया. 2025 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे लाझलो क्रायन्स्नाहोरकाई यांना. प्रश्न 12, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चा लोगो कोणी अनावरण केला? तर त्याचं उत्तर आहे अश्विनी वैष्णव यांनी. प्रश्न 13, भारतातील पहिले समर्पित प्राणी जन्म नियंत्रण ABC प्रशिक्षण केंद्र कुठे उद्घाटन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 14 पाहूया. NCRB अहवालानुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता शहर. प्रश्न 15, आंतरराष्ट्रीय अधिधम्म दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 6 ते 7 ऑक्टोबरला. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.